ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात आपलं स्वागत. शेतपिकाच्या योग्य वाढीसाठी आपल्याला शेतीमध्ये आवश्यक असणारे घटक म्हणजे माती, पाणी, खते आणि पूरक हवामान. पूर्वी आपण पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये विहीर, तलाव, उपसा सिंचन या पद्धतींचा वापर करायचो. पावसाव्यतिरिक्त जे पाणी पिकांना दिलं जातं त्याला आपण जलसिंचन म्हणतो. काळानुरूप तंत्रज्ञान बदलत गेलं, शेतीमध्ये सुद्धा बरीच प्रगती झाली आणि जलसिंचनाच्या पद्धतींमध्ये सुद्धा खूप सुधारणा झाली. यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, रेनगन या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमाने शेतकरी बांधव आज पिकांना पाणी देत आहेत. यामुळे पिकांना नेमकं आणि आवश्यक असणारं पाणी मिळाल्यानं त्यांची वाढ योग्य होत आहे, उत्पादनात वाढ होत आहे आणि पाण्याची बचत होत आहे. आज आपण सिंचन उद्यान एक नाविन्यपूर्ण संकल्पना या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आंतरविद्या शाखा जलव्यवस्थापन सिंचन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महानंद माने सर. सर नमस्ते, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करूया. खरं तर सिंचन उद्यान ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सिंचनाच्या ज्या सर्व आधुनिक पद्धती आहेत तर ह्या आधुनिक पद्धतींचं महत्त्व आता सगळ्यांनाच पटू लागलेलं आहे. तर ह्या आधुनिक पद्धती एकाच छताखाली जर आपण उभारल्या तर त्या आपले विद्यार्थी असतील, शास्त्रज्ञ असतील, शेतकरी बंधू असतील किंवा इतर कर्मचारी असतील, ह्यांना एकाच ठिकाणी जर ह्या पद्धती त्यांना बघायला मिळाल्या तर मग ह्या प्रत्येक पद्धतीची स्ट्रेंथ काय आहे किंवा काही पद्धतींचे काय लिमिटेशन आहे आणि कुठल्या पिकासाठी कुठली पद्धत वापरायची, त्याचा मेंटेनन्स, रिपेअर कसा करायचा, तर ह्या सर्वांचं प्रशिक्षण आणि सगळ्यांची माहिती मिळण्यासाठी आम्ही एकाच ठिकाणी ह्या सर्व सिंचनाच्या सगळ्या आधुनिक पद्धती उभारलेल्या आहेत. सर, हा सिंचन उद्यान हा प्रकल्प किती विभागांमध्ये विभागला आहे आणि यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे, काय माहिती द्याल? सिंचन उद्यान आम्ही 12 विभागामध्ये विभागलेलं आहे. मग यामध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये मायक्रो स्प्रिंकलर आहेत, नंतर मिनी स्प्रिंकलर आहेत, नंतर ओव्हरहेड स्प्रिंकलर आहेत, लँडस्केप इरिगेशन आहे, रेनगन सिंचन पद्धत आहे, नंतर मायक्रो जेट ही सिंचन पद्धती आहेत आणि त्यानंतर मग ठिबकमधील ऑनलाईन ठिबकच्या सगळ्या पद्धती, इनलाईन ठिबकच्या सगळ्या पद्धती, नंतर वातावरण नियंत्रण करण्यासाठीची अँटिलिक फॉगर ही पद्धत. याशिवाय आपल्याला फर्टिगेशन करण्याच्या सर्व यंत्रणा म्हणजे व्हेंचुरी आहे, फर्टिलायझर इंजेक्शन पंप आहे, डोझिंग पंप आहे किंवा बॅटरी ऑपरेटेड पंप आपण ठेवलेला आहे, फिल्ट्रेशनच्या सगळ्या यंत्रणा, नंतर पंप. शेतकरी बंधूंना ह्या सिस्टीम चालवण्यासाठी पंपाची फार व्यवस्थित आवश्यकता असते, तर हे 4 प्रकारचे पंप आपण ठेवलेले आहेत. आणि याशिवाय आपण ॲटोमेशन म्हणजे स्वयंचलितकरण ह्या पद्धतींचं आपल्याला कसं करता येईल आणि हे सेन्सरच्या सहाय्याने हे एक ॲटोमेशनचं युनिट आपण ह्यामध्ये सिंचन उद्यानात ठेवलेलं आहे. असं साधारणतः 12 विभागात हे विभागलेलं आहे. याशिवाय आपल्याकडं एक एक्स्ट्रा विभाग म्हणजे जो कंट्रोलर आणि ABC टँक चा पण सुद्धा आपण वेगळा असा ह्याच्याच शेजारी ठेवलेला आहे. सर, आता पिकांना खतं देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधव वापरत आहेत, ते म्हणजे फर्टिगेशन. तर या फर्टिगेशन तंत्रज्ञानामध्ये कोणकोणते घटक येतात याविषयी आपण काय सांगा? आता फर्टिगेशन करणं म्हणजेच आपण पाण्यात विरघळणारी खतं ही ह्या आधुनिक सिंचन पद्धतीने देणं. म्हणजे यामध्ये ठिबक आहे, मायक्रो स्प्रिंकलर, आपण ह्या सगळ्या पद्धती बघितल्यात. मग आता ही जी पाण्यात विरघळणारी खतं आहे म्हणजे ही द्रवरूप खतं आपल्याला सिस्टीममध्ये इंजेक्ट करायची आहेत. मग ही इंजेक्ट करताना त्यासाठी पहिलं सर्वसाधारण जे उपकरण आहे ते म्हणजे व्हेंचुरी. ही हे दाबाच्या फरकांवर चालतं. सायंटिफिक जर बघितलं तर बर्नॉलीज प्रिन्सिपलवर हे उपकरण चालतं. हे उपकरणाची किंमत अतिशय कमी असते. एक साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये पाऊण इंचची व्हेंचुरी मिळते. त्यामध्ये मग पाऊण इंच, 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, 2 इंच असे वेगवेगळ्या साईजनुसार प्रकार पडतात. तर यामध्ये थ्रोट जो असतो व्हेंचुरीचा
म्हणजे जो मधला सेक्शन असतो तिथून पाईप जोडलेला असतो आणि ज्यावेळी आपण मुख्य पाईपमधलं पाणी व्हेंचुरीमधून डायव्हर्ट करतो त्यावेळी थ्रोटच्या ठिकाणी सक्शन क्रिएट होतं दाबातील फरकांमुळे आणि ज्या द्रावण जे खतांचं द्रावण आपल्याला सिस्टीममध्ये इंजेक्ट करायचं असतं ते एखाद्या बकेटमध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेवलेलं असतं. त्या कंटेनरमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं आणि थ्रोटला व्हेंचुरीच्या थ्रोटला व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळं किंवा निर्वात पोकळी तयार झाल्यामुळे ते खताचं द्रावण त्या व्हेंचुरीमध्ये शोषलं जातं. आता ही व्हेंचुरीची किंमत अतिशय कमी आहे, वापरायला सुलभ आहे. फक्त व्हेंचुरीमधून पाणी जात असताना ते पंपावर एक प्रकारचा दाब क्रिएट करतं, त्यामुळं सफिशियंट हेड असलेला पंप असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पंप आहे फर्टिलायझर इंजेक्शन पंप आहे तो आपण ठेवलेला आहे. तो अतिशय कार्यक्षमपणे चालतो. साधारणतः 40 ते 160 लिटर प्रति तास इतकं त्याचा सक्शन रेट आहे. युरोपमध्ये आणि इस्रायलमध्ये सुद्धा बऱ्याचशा ग्रीन हाऊसमध्ये हाच फर्टिलायझर इंजेक्शन पंप वापरतात. त्याच्यामध्ये सिलेंडर आणि पिस्टन असतं आणि ज्यावेळी आपण पाणी ह्या फर्टिलायझर इंजेक्शन पंपातून पास करतो त्यावेळी तो पिस्टन ऑपरेट व्हायला लागतो आणि त्यावेळी सक्शन क्रिएट होतं. त्याच्यानंतरचा आहे डोजिंग पंप. तर डोजिंग पंप हा पण अतिशय ॲक्युरेट आणि असा प्रिसाईजपणे फर्टिगेशन करणारा आहे, पण याची किंमत साधारणतः 35,000 आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस सारखे जिथं घटक असतील आणि जिथं खूप सेन्सिटिव्ह पिकं असतील तर त्या ठिकाणी अतिशय ॲक्युरेट खतं देण्यासाठी ह्या डोजिंग पंपचा उपयोग होतो. याशिवाय बॅटरी ऑपरेटेड पंपसुद्धा मार्केटमध्ये मिळतात की ते साधारणतः 7 kg/cm² इतकं दाब पाण्यावर निर्माण करतात आणि ते दाब असलेलं द्रावण आपल्याला लॅटरलमधून आपल्याला सबमेनमध्ये इंजेक्ट करता येतं. तर अशा प्रकारे ही 4 प्रकारची फर्टिगेशन देण्याची इक्विपमेंट आपल्या इथे पार्कवर ठेवण्यात आलेली आहेत. फिल्ट्रेशन गाळण हे एक महत्त्वाचं उपकरण आहे या प्रकल्पामधलं, तर याविषयीची सविस्तर माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ह्या ज्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत मग त्यामध्ये ठिबक प्रामुख्याने आहे. तर ठिबकच्या तोटीचा जो होल्स असतात, छिद्र असतात ती खूप बारीक असतात आणि पाण्यामध्ये जर न विरघळणारे घटक असतील मग त्यामध्ये फिजिकल पार्टिकल असतील किंवा केमिकल असतील किंवा बायोलॉजिकल असतील तर त्यामुळे ह्या तोट्या चोक होण्याची शक्यता असते. तर ह्या चोक होऊ नये म्हणून आपल्याला गाळण यंत्रणा वापरावी लागते. मग ही गाळण यंत्रणा वापरण्यामध्ये पहिल्यांदा आपण हायड्रोसायक्लोन फिल्टर म्हणजे हा जो उभा आणि असा शंकूचा आकाराचा असतो की त्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर केला जातो की ज्यावेळी एखादी नवीन खणलेली विहीर असेल किंवा नवीन खणलेली बोरवेल असेल की ज्यामध्ये मातीचे जड कण असतात की ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.61 पेक्षा जास्त असते, तर असे घटक वेगळे करण्यासाठी ह्या हायड्रोसायक्लोन फिल्टरचा वापर केला जातो. मग हा हायड्रोसायक्लोन फिल्टरमध्ये पाणी गोल फिरलं जातं आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हलकं असलेलं पाणी वर होऊन पुढं जातं आणि त्यामध्ये जड असलेले घटक तळाला बसतात. आणि मग त्यामध्ये दुसरा प्रकार सँड सेपरेटर हा पण आलेला आहे आणि आता तिसरा प्रकार एक जो आहे की तो पेटेंटेड प्रोडक्ट पण आलेला आहे. तर तो एकदम हलका आहे आणि अतिशय कार्यक्षमपणे वापर करतो. पण हे जे हायड्रोसायक्लोन फिल्टर आहेत हे ऑप्शनल आहेत. जिथं नवीन खणलेली विहीर किंवा बोरवेल असेल तिथंच ते वापरायचे. त्याशिवाय दुसरा जो फिल्टर आहे तो सँड फिल्टर किंवा त्याला वाळूची गाळणी पण असं म्हणतात. मग ह्यामध्ये साधारणतः 75% भाग हा वाळूने म्हणजे आर्टिफिशियल सँडने व्यापलेला असतो. ही आर्टिफिशियल सँड म्हणजे आर्टिफिशियल सिलिका जिचा डायमीटर 0.7 मिलीमीटर हा असतो. मग ह्यामध्ये पण 2 प्रकार आहेत की आडवा सँड फिल्टर आणि उभा सँड फिल्टर. आडवा सँड फिल्टरचा विसर्ग जास्त असतो तर उभ्या सँड फिल्टरचा इफिशियन्सी जास्त असते. म्हणून ज्यावेळी शेतकरी बंधू नवीन सँड फिल्टर लावत असतील तर त्यावेळी त्यांनी उभा लावला तर तो चांगला आहे. हा सुद्धा ऑप्शनल आहे. जर पाण्याचा स्रोत हा जर शेततळ असेल किंवा ओपन विहीर असेल किंवा त्या पाण्याच्या स्रोतामध्ये झाडांची पानं पडत असतील म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर होत असेल किंवा बायोलॉजिकल मॅटर असेल तर हा सँड फिल्टर वापरावा लागतो. जर पाणी शुद्ध प्रतीचं जर शेतकरी बंधूंना असेल तर हा सँड फिल्टर वापरला नाही तरी चालतो. मग यामध्ये सुद्धा मॅन्युअली बॅक फ्लश करणारा, सेमी ॲटोमॅटिक आणि फुल्ली ॲटोमॅटिक असे 3 प्रकारचे प्रकार पडतात. हे तिन्ही प्रकार आपल्या सिंचन उद्यानामध्ये आपण ठेवलेले आहेत. जो महत्त्वाचा फिल्टर आहे की स्क्रीन फिल्टर की ज्यामध्ये एक आपल्याला धातूची गाळणी लावलेली असते आणि त्या गाळणीमधून पाणी गाळून त्यामध्ये जे जास्त मोठे जे फिजिकल पदार्थ असतात ते आपल्याला सेपरेट करता येतात. तर साधारणतः ही गाळणी 120 मेषची आपल्याला ह्या स्क्रीन फिल्टरमध्ये लावलेली असती.
हा स्क्रीन फिल्टर हा कंपल्सरी आहे, तो प्रत्येक सिस्टीमला लावावाच लागतो. म्हणजे ती ठिबक पद्धत असेल, मायक्रो स्प्रिंकलर असेल किंवा मायक्रोजेट असेल किंवा अँटिली फॉगर असेल, कुठल्याही ठिकाणी तो लावावा लागतो. आणि आता स्क्रीन फिल्टरमध्ये एक ॲडव्हान्स प्रकार म्हणजे डिस्क फिल्टर आलेला आहे, की त्यामध्ये प्लास्टिकच्या रिंग्ज असतात, त्यांना त्यांच्या साईडनं पण ग्रूव्ज असतात आणि आतमध्ये पण ग्रूव्ज असतात. ह्या सगळ्या प्लास्टिकच्या चकत्या एका शंकाकृती सेंटरवर त्या लावलेल्या असतात. मग पाणी त्यामध्ये आत एंटर होताना कडेच्या ग्रूव्जमधून पण क्लीन होतं आणि आतमधल्या ग्रूव्जमध्ये सुद्धा क्लीन होतं. सर्वसाधारणपणे डिस्क फिल्टरची कार्यक्षमता ही स्क्रीन फिल्टरपेक्षा 16 पटीने अधिक असते. त्यामुळे नवीन पद्धत जर शेतकरी बंधू बसवत असतील सिंचनाची, तर आपण त्यांना डिस्क फिल्टर लावावं असं सांगतो. आमची माती आमची माणसं. पिकांना पाणी देण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे पंप. तर या प्रकल्पाअंतर्गत कोणकोणत्या पंपांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे, याविषयी विस्तृतपणे आपण काय सांगाल? ठिबक सिंचन करायचे असेल तर साधारणतः 35 मीटरपेक्षा जास्त हेड असलेला पाहिजे. त्याचा विसर्ग थोडासा कमी असला तरी आपल्याला शेतीत सिंचन करताना शेताचं पार्टिशनिंग करून सिंचन करणं शक्य होतं. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2 एकर क्षेत्र असेल आणि एकच पीक असेल, तरी एकाच वेळी ते सिंचन न करता आपल्याला त्या शेताचे अर्धा एकर किंवा 1 एकरचे भाग पाडता येतात. पण त्याला विसर्ग त्यामुळे आपण ॲडजस्ट करू, पण त्याचा जो दाब आहे तो दाब मात्र 35 मीटरपेक्षा जास्त असणं हे गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी शेतकरी बंधू आपल्याला ड्राय सेंट्रिफ्युगल पंप वापरू शकतात. आणि आता आपल्याला वेट सेंट्रिफ्युगल पंप म्हणजे पाणबुडी जो पंप आहे, जो हॉरिझॉन्टलच असतो, तो आपल्याला शेततळ्यामध्ये लावता येतो, विहिरीमध्ये लावता येतो. आणि जर बोरवेल असेल शेतकरी बंधूंचं, तर बोरवेलमध्ये मल्टीस्टेज आपल्याला पंप लावता येतात. मग हे मल्टीस्टेज असे लावायचे की आपल्या ठिबकचा जो दाब आहे किंवा आपली जी आधुनिक पद्धती आहे, रेनगन असेल कोणती असेल, तिचा जो येणारा रिक्वायरमेंट असलेला दाब प्लस त्या बोरवेलमधून पाणी आपल्या सरफेसपर्यंत आणण्याची जी खोली, ह्या दोन्हींची मिळून असणारा जी खोली आहे किंवा उंची आहे, तेवढी उंची आणि काही जो विसर्ग असेल तो बघून शेतकरी बंधूंनी तो पंप घ्यावा, जेणेकरून त्यांच्या ह्या सिस्टीम, ह्या पद्धती अतिशय चांगल्या प्रकारे शेतामध्ये चालू शकतील. सर, आता सर्व शेतकरी बांधवांना परिचित असलेली जलसिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन प्रणाली, तर याचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत? ठिबक सिंचनामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने त्याचे लॅटरलवर लावलेल्या तोट्या म्हणजेच ऑनलाईन ठिबक आणि लॅटरलच्या आत असलेल्या म्हणजे इनलाईन ठिबक, असे 2 प्रकार आहेत. नंतर आपल्याला त्याच्या विसर्गानुसार की 2 लिटर प्रति तास, 4 लिटर प्रति तास, 8 लिटर प्रति तास, 14 लिटर अशा प्रकारे पडतात. किंवा मग प्रेशर कॉम्पेन्सेटिंग म्हणजे दाब सहन करणारे आणि दाब न सहन करणारे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे सर्वसाधारण ह्याचं वर्गीकरण होतं. सर्वसाधारणपणे इनलाईन ठिबक जर आपण घेतलं तर त्यामध्ये लॅटरलमध्येच त्या ठिबकच्या तोट्या आत लावलेल्या असतात. ज्यावेळी ही लॅटरल कारखान्यामध्ये तयार होत असते त्याचवेळी ह्या तोट्या आत बसवलेल्या असतात. मग त्यांचं जे 2 तोट्यांमधील अंतर आहे ते साधारणतः 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर हे त्याचवेळी फिक्स केलेलं असतं. आपल्या पीक आणि पिकांमधील 2 झाडांमधील अंतर एका ओळीतलं, त्याच्यानुसार आपण ह्या लॅटरलची निवड करायची. दुसरा प्रकार जो आपला ऑनलाईन आहे, तर ऑनलाईनमध्ये ह्या लॅटरलवर तोट्या बसवलेल्या असतात. त्यामुळं आपल्याला लॅटरलवर तोट्या बसवताना आपल्याला त्या तोट्यांमधील अंतर कमी जास्त करणं शक्य होतं. तर सर्वसाधारणपणे जी उद्यान विद्या किंवा हॉर्टिकल्चर जी क्रॉप्स आहेत, फळबागा पीक आहेत, तर ह्यासाठी ह्या ऑनलाईन लॅटरल वापरणं संयुक्तिक राहतं. आणि याशिवाय जर समजा जमिनीचा जर चढ उतार असेल तर मग आपल्याला प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरणं गरजेचं आहे. बरोबर. ठिबक सिंचनाचे आपण 3 प्रकार सांगितले, पण आता सूक्ष्म सिंचन हा एक महत्त्वाचा प्रकार आहे या जलसिंचन प्रणालीमधला, ज्याला मायक्रो स्प्रिंकलर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर नेमकं हे काय आहे? तर मायक्रो स्प्रिंकलरमध्ये पाणी जसं आपण फवारलं जातं आणि ते जमिनीवर सगळ्या बाजूनी पडलं जातं. तर म्हणजे जसं पावसाचं पाणी पडतं त्या पद्धतीने हे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर पडतं आणि हा जमिनीचा 100% भाग हा ओलीत केला जातो. मग त्यामुळे जी जवळजवळ वाढणारी पिकं आहेत, म्हणजे जो भाजीपाला पीक आहे की कांदा आहे, लसूण आहे, पालक आहे, मेथी आहे, तर ह्यांच्यासाठी किंवा लसूण घास आहे, ह्यासाठी हा मायक्रो स्प्रिंकलर आपल्याला वापरता येतो. ठिबक सिंचनासोबतच शेतकरी बांधव सर्रास वापर करतात, ते म्हणजे तुषार सिंचन या सिंचन प्रणालीचा. तर याचे प्रकार कोणकोणते आहेत? तुषार सिंचन म्हणजे आपण सर्वसाधारणपणे ओव्हरहेड स्प्रिंकलर असं त्याला नाव आहे. मग या ओव्हरहेड स्प्रिंकलरमध्ये जी नॉझल्स असतात तर त्या आपल्या 360 डिग्री फिरणाऱ्या किंवा 180
डिग्री फिरणाऱ्या अशा प्रकारच्या नॉझल आहेत आणि वेगवेगळ्या विसर्गाच्या ह्या नॉझल्स आहेत. सर्वसाधारणपणे 12 मीटर अंतरावर ह्यांचा पाणी फेकलं जातं. म्हणजेच आपल्याला 2 नॉझलमधील अंतर आपण 12 मीटर असं ठेवू शकतो. आणि ह्या ओव्हरहेड स्प्रिंकलर्स जे आहेत तर ते जे आपले मिलेट्स क्रॉप्स आहेत किंवा पल्सेस क्रॉप्स आहेत ह्यांच्यासाठी वापरणं किंवा चारा पिकं जी आहेत की जिथं 100% क्षेत्र आपल्याला ओलीत करायचं असतं तर त्या ठिकाणी हे ओव्हरहेड स्प्रिंकलर वापरणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या ओव्हरहेड सिंचन आहे किंवा जे तुषार सिंचन आहे ह्याचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे ह्या HDPEच्या लॅटरल्सवर बसवलेल्या असतात. आणि ह्या सिस्टीम ह्या पोर्टेबल आहेत. म्हणजे सर शेतकरी बंधूंनी ही 1 एकरसाठी जी घेतली तर त्यांचं शेतकरी बंधूंचं क्षेत्र 10 एकर असेल तर तीच पद्धत आपण 1 एकरवरून दुसऱ्या एकरला शिफ्ट करता येते आणि त्या रोटेशनमध्ये ही पद्धत वापरता येते. त्यामुळे एकूण जो खर्च असतो तो ह्या पद्धतींवरचा कमी होतो. आता लँडस्केप सिंचन हा एक जलसिंचन प्रणालीमधला महत्त्वाचा भाग आहे, तर याचा वापर नेमका कुठे केला जातो? लँडस्केप सिंचन म्हणजे बऱ्याचदा आपल्या बंगल्याच्या समोर आपण लॉन लावलेली असते किंवा काही कारखाने असतील, कारखान्याच्या समोर लॉन असते. तर मग ह्या लॉनला सिंचन करणं प्रत्येक वेळी तो माणूस एखादा लावून त्या मजुराकर्वे सिंचन करणं पाईपने हे काही संयुक्तिक होत नाही. मग त्यासाठी ह्याला लँडस्केप इरिगेशन म्हणजे ह्या सबमेन ह्या त्या लॉनच्या खाली बसवलेल्या असतात आणि त्याचे जे तुषारच्या तोट्या असतात लँडस्केप इरिगेशनच्या, मग त्यामध्ये पॉपऑफ स्प्रिंकलर असतील, PJP असतील, पॅरॉट असतील, तर ते लॉनच्या खाली असतात. आणि ज्यावेळी आपण ही सिस्टीम सुरू करतो त्यावेळी ते दाबामुळं हे स्प्रिंकलर्सचे तोट्या वर येतात लॉनच्या वर आणि ह्या लॉनला सिंचन करतात. त्यामुळं ज्यावेळी सिंचन चालू नसेल त्यावेळी ही सिंचन पद्धत आपल्याला उघड्या डोळ्यांनी अजिबात दिसत नाही. ज्यावेळी आपण सिंचन सुरू करतो त्याचवेळी हे स्प्रिंकलर्स पॉपअप स्प्रिंकलर्स वर आल्यामुळे ही सिंचन आपल्याला दिसतं. ही अतिशय छानपणे आपल्याला सगळ्या लॉनवर युनिफॉर्मपणे ह्या पद्धतीने आपल्याला पाणी फवारलं जातं आणि एक वेगळ्या प्रकारचं ॲस्थेटिक वातावरण ह्या पद्धतीमुळे तयार होण्यासाठी मदत होते. आमची माती आमची माणसं. आता रेनगन हा एक सिंचन प्रणालीमधला नवीन प्रकार आहे, अत्याधुनिक प्रकार आहे, याविषयी आपण काय सांगाल? रेनगनमध्ये आपण पाणी साधारणतः 10,000 ते 25,000 लिटर प्रति तास इतक्या विसर्गाने सोडू शकतो. आणि पाणी फेकण्याची जी त्रिज्या आहे तर ती रेनगनची साधारणतः 20 ते 40 मीटर इतकी आहे. जर आपण म्हणजे ट्विन रेनगन घेतली तर ती साधारणतः 38 गुंठे क्षेत्र म्हणजे 1 एकर क्षेत्र एकाच वेळी आपल्याला ते भिजवता येतं. आणि ह्या रेनगनचा फायदा असा आहे की रेनगन आपल्याला ऊसासारख्या पिकाला सुद्धा ती अतिशय चांगल्या पद्धतीने वापरू शकते. आमच्या संशोधनात असं दिसले की 12 ते 20% उत्पादनात वाढ झालेली आहे आणि 30 ते 35% पाण्यामध्ये पण बचत झालेली आहे. आणि रेनगनचा आणखीन फायदा असा आहे की आपल्याला जे पिकांना लागणारं जे मायक्रो क्लायमेट आहे म्हणजे समजा आपण सिंचनासाठी ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलर लावली आणि उन्हाळा असेल आणि दुपारच्या वेळी जर आपण रेनगन थोडी 4 ते 5 मिनटं लावली तर तिथलं वातावरण किंवा थंडावा होऊन सुद्धा आपलं पिकाची वाढ किंवा उत्पादन वाढण्यात मदत होते. सर, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या उपकरणांची माहिती देत आहात, पण आता या उपकरणांना आपण ऑटोमेशन मोडमध्ये म्हणजे स्वयंचलितपणा यामध्ये आणू शकतो का? त्यासाठी काय करावं लागेल? अतिशय चांगला प्रश्न आहे की ॲटोमेशन करणं हे सहज शक्य आहे आणि त्यासाठी आम्ही सेन्सर्स बाजारातून आणून ह्या सेन्सरचा संदेश हा सेन्सर्स आम्ही कॅलिब्रेट करून म्हणजे आपल्याला साधारणतः वापसा स्थिती जमिनीची ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्याला पाणी देणं बंद करावं लागतं. पण ज्यावेळी मरणोत्तर बिंदूकडे मॉइश्चर कंटेंट जमिनीचं जातं, मातीचं जातं, त्यावेळी आपल्याला ही पद्धत सुरू करावं लागते. मग त्यासाठी आम्ही सेन्सर लावले, ते कॅलिब्रेट केले आणि ते कंट्रोलर लावलेलं आहे. आणि हा कंट्रोलर सेन्स करतो की सेन्सरनी सेन्स केलेलं कंट्रोलरला कळतं आणि मग कंट्रोलर त्याचा संदेश पंपाला देतो की आता सिस्टीम आपल्याला सुरू करावं लागेल, आता मॉइश्चर कंटेंट कमी झालेलं आहे. आणि मग सिस्टीम सुरू झाल्यानंतर ज्यावेळी त्या जमिनीमधील मॉइश्चर कंटेंट वापसा स्थितीपर्यंत येतं त्यावेळी लगेच सेन्सर तो संदेश परत कंट्रोलरला पाठवतो आणि कंट्रोलर पंप बंद करण्याचा आदेश देऊन पंप बंद केला जातो. तर ही सिंचन पद्धती जमिनीतली पाणी वाढले तर त्याचा कपॅसिटन्स वाढतो, तर त्या बेसवर आपण तयार केलेली आहे. आणि ते युनिट आमच्याकडे सिंचन उद्यानात आम्हीच तयार केलेलं इंडिजिनस युनिट आम्ही इथे ठेवलेलं आहे. आम्ही त्याच्यासाठी पेटंटला सुद्धा अप्लाय केलेलं आहे. सर, कार्यक्रमात अतिशय उपयुक्त माहिती आपण खरं तर देत आहात. कार्यक्रमाची वेळ अतिशय कमी शिल्लक राहिलेली आहे. सर, ते शेवटी शेतकरी बांधवांना काय संदेश द्या?
शेतकरी बांधवांना आम्ही असं सांगू इच्छितो की सिंचन उद्यानामध्ये ह्या सगळ्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. त्यांचं रिपेअर मेंटेनन्स कसा करायचं हे पण आम्ही दाखवतो. ह्या कशा ऑपरेट होतात हे दाखवतो. त्यामुळं आपलं पीक, आपली जमीन, आपल्या पाण्याच्या गुणवत्तानुसार ह्या पद्धती कशा निवडायच्या यासाठी शेतकरी बंधूंनी आमच्या सिंचन उद्यानास अवश्य भेट द्यावी. आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील सर यांच्या प्रेरणेने हा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. आम्ही सर्व शाळांनासुद्धा पत्र पाठवलेले आहेत. बऱ्याचशा शाळांचे विद्यार्थीसुद्धा इथे भेट देतात आणि आपल्याला सिंचन संस्कृती त्या मुलांमध्ये लहानपणापासून निर्माण करायची आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. तर ह्या सिंचन उद्यान ह्या उपक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आव्हान इथे आम्ही करत आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उभारलेल्या या सिंचन उद्यान प्रकल्पाला आपण जरूर भेट द्या आणि या प्रकल्पात असणाऱ्या घटकांची, उपकरणांची माहिती आपण इथे येऊन घ्या. सर, कार्यक्रमात आपण सहभागी झाला, शेतकरी बांधवांना उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल मुंबई दूरदर्शन वाहिनीच्या वतीने आपले मनापासून आभार. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.